वॉटर सोल्युबल नंतर वॉटर सोल्युबल मध्ये बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन सी संपवलं होतं आणि त्याच्यानंतर आपण फायबर बघितले होते. हम्म. तर आता पुढचं आपल्याला काय बघायचंय की साधारणतः आपण जे फायबर्स बघितले होते त्याच्यानंतर आता आपल्याला क्षार बघायचे आहेत, की मॅग्नेशियम किंवा फॉस्फरस, कॅल्शियम, आयर्न हे जे काही क्षार आहेत ते क्षार आपल्याला पाहिजेत. तर मागच्या वेळेस आपण फायबर जे बघितले होते चौथा, त्याच्यामध्ये पण आपण काय बघितलं होतं की सगळ्यात शेवटचं की बाबा कुठे कुठे फायबर म्हणजे किती प्रकार आहेत, टाइप्स किती आहेत त्याचे. त्याच्यानंतर सेल्युलॉर म्हणजे 2 प्रकारचे फायबर बघितले होते आणि त्याच्यामध्ये मग त्याचे परत टाइप्स बघितले होते, प्रत्येकाचे 3-3 टाइप्स होते. आणि म्हणजे जलद्राव्य आणि अजल अभिद्राव्य असे 2 प्रकारचे चौथं होता. जलद्राव्यामध्ये पेक्टिन ड्रिंक आणि म्युसिजेस होता आणि जल अभिद्राव्यामध्ये सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि लिग्निन होतं. तर हे आपण मागच्या वेळेस काय होतं की पाहिलं होतं की चौथ्याचे काय काय प्रकार आहेत. तर आता प्रामुख्याने आपल्याला अजून एक काय बघायचंय की हे जे काही आहे ग्रंथी किंवा स्त्राव आहे त्याचं वर्गीकरण पण थोडंसं आपल्याला बघायचंय. त्याच्यानंतर सगळे क्षार बघायचे. हं? आणि परत मग विविध गटातील मग ते मिल्डे प्लॅनिंग आणि हे आपल्याला पुढचं बघायचंय. तर आता प्रामुख्याने आपण काय बघू पहिल्यांदा म्हणजे मिनरल्स बघायच्या आधी तर हार्मोन्सचा स्त्राव कुठल्या कुठल्या ग्रंथीकडनं होतो ते बघू आपण. पिच्युटरी ग्लँड जी सगळ्यात मस्तकातील ग्रंथी असते तिच्या मागील भागातून आपल्याला ग्रोथ हार्मोन, त्याच्यानंतर थायरोट्रॉफिन, गोनेडोट्रॉपिक हार्मोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि ल्युटेनायझिंग हार्मोन. आता फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनला शॉर्ट फॉर्म मध्ये FSH लिहिलं तर चालेल. त्याला आपण FSH चा लॉंग फॉर्म काय, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. ल्युटेनायझिंग हार्मोन LH, त्याला आपण शॉर्ट फॉर्म LH लिहू शकतो. नंतर एंडॉर्फिन, ENDROPHINE, एंडॉर्फिन्स, ग्रोथ हार्मोन्स जे वाढीसाठी आवश्यक आहेत. नंतर थोरॅडोट्रॉपिन्स आणि गोनेडोट्रॉपिन्स. आता ह्यांचं कार्य काय आहे ह्या हार्मोन्सचं, तर आपण जे पिच्युटरी ग्लँड मध्ये जे आता हे हार्मोन्स बघितले त्याचं काय, अन्न पदार्थावरती नियंत्रण करणं, पेशीची वाढ करणं, थायरॉक्सिनची निर्मिती करणं, नंतर अंडकोशातून इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची निर्मिती करणं, आपल्या वेदना कमी करणं किंवा त्यांना सुसह्य करणं, मासिक पाळीवरती परिणाम असतो त्यांचा. सगळं मासिक पाळी येणे जाणे, तिचं रेग्युलेशन करणे, तिला इरेग्युलर न होऊ देणे, ह्या सगळ्याचं काम कोण करतं, हार्मोन्स करतात. नंतर टेस्टोस्टिरॉन वरती पण नियंत्रण ठेवतं हे. आणि जे आपले स्निग्ध म्हणजे अन्नाच्या संदर्भात काय स्निग्ध पदार्थांचा उपयोग केला जातो आणि अन्न पदार्थावरती पण. नंतर आता हायपोथॅलॅमस असतं आपल्या ब्रेन मध्ये, त्याच्यामधून 3 हार्मोन्स ठेवतात. एक प्रोलॅक्टिन, एक कॉर्टिकोट्रॉपिन आणि एक ॲडिनोकॉर्टिकोट्रॉपिक. आता हे नाही लक्षात ठेवलं चालेल पण फक्त माहिती असं म्हणून सांगते. त्याच्यानंतर मस्तकातील जी ग्रंथी आहे त्याच्यामधील म्हणजे आता हे पुढील भाग आहे की हायपोथॅलॅमस मध्ये जर जे काही आपण बघतो त्याच्यामध्येच पुढील भागातून की जीवनसत्व ई मुळे किंवा हायपोथॅलॅमस म्हणून दिले जाणारे संदेश मध्ये कुठला कुठला, तर ऑक्सिटोसिन निर्मिती करणं आणि रॉसोप्रेसिन. तर त्या हायपोथॅलॅमस मध्ये संदेश निर्माण दिला जातो आणि त्याच्यानुसार हे हार्मोन्स बनतात. त्याच्यामध्ये कुठले तर ऑक्सिटोसिन आणि रॉसोप्रेसिन. तर ऑक्सिटोसिन काय करतं, गर्भाशय आणि दुग्ध ग्रंथींना चालना देतं आणि रॉसोप्रेसिन काय करतं, आपल्या किडनीद्वारे जे काही पाणी बाहेर पडतं किंवा पाणी व्यवस्थित मेंटेन करायचं काम आणि जेवढं उत्सर्जन करायचं तेवढंच पाणी बाहेर टाकण्याचं काम कोण करतं, रॉसोप्रेसिन करतं. थायरॉइड ग्रंथीचं कार्य तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. थायरॉक्सिन आणि थायरॉक्सिन आणि थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. तर हे सगळं T3 T4 आणि TSH. तर ह्या तिघांचं पण काय करतं, सगळं शरीरातील चयापचय जो मेटाबॉलिकचा रेट आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवतं आणि सर्व घडामोडी किंवा मानसिक गोष्टींच्यावरती पण थायरॉइडचं नियंत्रण असतं. त्याच्यानंतर आपण बघितलं की ओव्हरीमधून इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन स्त्रवतं, ते मासिक पाळी नियंत्रित करतं. टेस्टोस्टेरॉन
स्नायूंचा आकार, शरीरातील चरबी करणे आणि पुरुष लक्षणांची वाढ करण्याचं काम कोण करतं? तर टेस्टोस्टेरॉन करतं. त्याच्यानंतर पुढचं काय आहे की साधारणतः पॅनक्रियास किंवा स्वादुपिंड जे असतं त्याच्यामधून काय स्त्रवतं? इन्शुलिन स्त्रवतं. आणि इन्शुलिन काय करतं? तर साधारणतः इन्शुलिन आपल्याला की आपलं जी साखर आहे त्या साखरेचा वरती काय करतं? क्रिया करतं आणि ती साखर काय करतं? यकृतातून साखरेची पातळी रक्तात वाढवणे किंवा रक्तातील साखर जर जास्त झाली तर ती हे करून ठेवणे, साठवून ठेवणे, ही सगळी कामं कोण करतं? तर साधारणतः इन्शुलिन करतं. इन्शुलिनच्या ह्याच्यामुळे काय होतं आपल्याला साधारणतः की जर डेफिशियन्सी असेल तर डायबिटीस आपल्याला होऊ शकतो. त्याच्यानंतर आपण पुढचं बघणार आहोत की साधारणतः पॅनक्रियास नंतर आपल्याला अजून काय बघायचं आहे की पॅराथायरॉइड ज्या ग्रंथी असतात तर त्या पॅराथायरॉइड ग्रंथीपासून पॅराथायरॉन आणि रेनिन 2 हार्मोन तयार होतात आणि ते काय करतात तर रक्तातील कॅल्शियमची पातळी वाढवणे आणि अल्डोस्टेरॉनची निर्मिती वाढवणे ही 2 कामं कोण करतं? ते करतं. आता आपल्याला प्रामुख्याने काय करायचंय की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं की मिनरल्सच्या पण आधी आपण जे काही क्षार बघणार आहे त्या क्षार बघण्याच्या आधी पण आपण जे काही पाणी पितो वॉटर H2O पितो तर त्याचं महत्व आपल्या शरीरामध्ये बघायचं की आता प्रामुख्याने काय होतं की आपल्या शरीरामधला आपण जेवढा काही भाग आहे त्यातला जवळजवळ आपल्या वजनाच्या भागामध्ये 60% ते 60%च्या आसपास काय असतं आपल्या शरीरामध्ये पाणीच असतं. आणि जीवनामध्ये सगळ्या जीवनावश्यक वस्तूपैकी पण सगळ्यात महत्वाचं वस्तू म्हणजे काय? पाणी आहे. पाण्याशिवाय माणूस जास्त काळ जिवंत राहू शकत नाही. प्राणवायूनंतर आपल्या शरीराला प्रामुख्याने कशाची गरज लागते तर पाण्याची गरज लागते. समजा आपल्या शरीरातलं 10% जरी पाणी कमी झालं तर काय होतं? शरीराची आपली स्थिती बिघडते आणि 20% पेक्षा जर जास्त पाणी कमी झालं तर आपल्याला डिहायड्रेशननी काय होऊ शकतो? सिव्हिअर डिहायड्रेशननी मृत्यू होऊ शकतो. मला लक्षात आलं असेल की जुलाब, उलट्या लागल्या, अॅक्यूट गॅस्ट्रोएंटरायटिस झाला त्यावेळेस आपल्या पोटामध्ये पाणीच थांबत नाही. अशा वेळेस आपल्याला डिहायड्रेशन होऊ शकतं. सिव्हिअर वॉटर लॉस, इलेक्ट्रोलाइट लॉस होऊ शकतो. तर आता सगळ्यामध्ये काय आहे की पाण्याचं संघटन कसं आहे की बाबा पाणी काय रासायनिक संयोग आहे. ह्याच्यामध्ये हायड्रोजनचे 2 अणू असतात आणि ऑक्सिजनचा 1 अणू असतो आणि याच्या संयोगाने तयार झालेला त्याला आपण काय म्हणतो? H2O किंवा वॉटर असं आपण म्हणतो. नंतर हे पाणी कसं असतं? रंगहीन असतं, वासही नसतं आणि चवही नसतं. आणि इतर घटकांच्या संपर्कात आल्यास त्या घटकाचा त्याला रंग येतो. मुळात पाण्याला कोणताही रंग नसतो. आता मी तुम्हाला सांगितलं की पाणी आपल्या शरीराचा 60 ते 70% भाग हा पाण्याने व्यापला आहे. त्यामुळं काय होतं की मानवी शरीरामध्ये इतर घटकांना काय करतं की प्रथिने किंवा स्निग्ध, कर्बोदके, क्षार, जीवनसत्व ह्यांना शरीरात उपलब्ध करून द्यायसाठी पाण्याची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. जर अन्नपदार्थांचे उत्पादन त्यापासून जर आपण विविध पदार्थाच्या प्रक्रिया बनवण्यात हे पदार्थ सेवन करण्यापासून शरीराला ते उपयुक्त करण्यापर्यंत पाणी काय करतं? मदत करतं. पाणी हा एक आहे पोषक घटक आहे. सगळ्या दृष्टिकोनातून विचार केल्यास पाण्याचं कार्य आपल्याला समजून घेता येईल की पाणी कसं कार्य करतं तर शरीरातील सर्व रासायनिक बदल म्हणा किंवा रासायनिक क्रिया पाण्यामुळेच घडून येतात. ज्या काही केमिकल रिॲक्शन्स किंवा एन्झाईमच्या रिॲक्शन शरीरामध्ये होतात त्याला वॉटर अवेलेबल लागतं त्याशिवाय त्या रिॲक्शन होऊ शकत नाही. तर त्या रासायनिक केमिकल्सला सगळ्या ह्याला पाणी काय करतं? मदत करतं. शरीरांतर्गत होणाऱ्या सगळ्या विविध क्रियांवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य पण पाणी करतं. आणि आता कुठले कुठले कार्य पाण्याचे ते आपण वन बाय वन पाहू. तर शरीर पेशीतील सगळ्यात महत्वपूर्ण घटक आपल्या ज्या काही सेल्स आहेत आपलं शरीर कशापासून बनलेलं आहे? सेल्स पासून बनलेलं आहे. एका पेशीपासून परत 2 पेशी, 2 पेशीपासून 3, 3 पासून 4, 4 पासून 8, 8 पासून 16 अशा पेशींचं काय होतं? विभाजन होतं.
आणि मग पेशींच्या उती तयार होतात. उतीपासून अवयव तयार होतात. अवयवापासून संस्था बनतात आणि संस्थेपासून आपलं शरीर बनतं. तर तसं मानवी शरीर हे सगळं पेशींनी बनलेलं आहे आणि प्रत्येक पेशीमध्ये पाणी हा महत्वाचा घटक आहे. पोषक घटक जे आहेत आपल्या शरीरामध्ये, जे काय मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणा किंवा मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणा, त्या सगळ्यांना वाहून नेण्याचं किंवा शोषण क्रिया, ऍब्झॉर्प्शन क्रिया करण्याचा भाग कोण करतं? तर सगळ्यात महत्वाचं काम पाणी करतं. त्याच्यानंतर रक्तातील महत्वाचा घटक, रक्त पातळ कशामुळे राहते? तर पाण्यामुळे. रक्तातील महत्वाचा घटक काय आहे? पाणी हा सगळ्यात महत्वाचा घटक. रक्तामध्ये 90% प्रमाणामध्ये पाणीच असतं. शरीरातील निरनिराळ्या पेशीमध्ये सुद्धा काय असतं? पाणी असतं. इंट्रासेल्युलर फ्लुइड, एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड, की म्हणजे जे पेशीच्या आत आहे त्याला आपण इंट्रा म्हणतो, पेशीच्या बाहेर आहे त्याला आपण एक्स्ट्रासेल्युलर म्हणतो. त्याच्यामध्ये एक जाळीसारखं आवरण असतं किंवा कॅपिलरीच्या ह्याच्यामधनं ते ऍब्झॉर्प्शन आणि एक्सक्रिशन होत असतं. तर अशा प्रकारे मांसपेशी ज्या आहेत आपल्या स्नायू पेशी, त्याच्यामध्ये सुद्धा 80% प्रमाणात काय असतं? पाणी असतं. चरबीमध्ये सुद्धा आपलं जे काही फॅट डिपॉझिट होतं त्याच्यामध्ये सुद्धा 20 ते 25% भाग हा पाण्याचा असतो. आणि दाताच्या पेशीत सुद्धा आपल्यात जे काही दात आहे त्याच्यासोबत 10% हे पाणी असतं. म्हणजे पाणी हा सगळीकडे सगळ्या ठिकाणी अवेलेबल असलेला आणि प्रत्येक क्रियेसाठी गरज असलेला काय आहे? भाग आहे. त्याच्यानंतर आपण पुढचं काय बघणार आहोत की साधारणतः की स्त्रावक म्हणून पण कार्य करतं. हा, आलं का लक्षात? की प्रामुख्याने काय करतं की जे काही द्रावक आपण समजा एखादी गोष्ट आपल्याला विरघळायची असेल की साखर विरघळायची तर दूध किंवा पाणी. आता दुधासोबत तुम्हाला माहितीये की पाणी असतं, की गवळी लोक काय करतात? दुधामध्ये सुद्धा काय करतात? पाणी घालतात. तर हे काय आहे? प्रामुख्याने पाणी काय करतं की द्रावकाचं काम करतं. तर त्याच्यामध्ये साधारणतः प्रामुख्याने की काहीतरी विरघळवण्यासाठी कुठली पण गोष्ट विरघळून ती नेण्यासाठी काय करतं? द्रावक म्हणून काम करतं. तर पोषण क्रियेमध्ये काय असतं की पाणी काय आहे? एक उत्तम द्रावकाचं काम करतं. पाण्यामध्ये सगळे पदार्थ मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट फक्त स्निग्ध पदार्थ सोडून बाकीचे सगळे पदार्थ काय होतात की पाण्यामध्ये विरघळले जातात. आणि त्याच्यामुळे काय होतं की अन्न पदार्थ आपण जेव्हा ग्रहण करतो तर त्याच्या पचनासाठी सुद्धा आपल्याला काय करतं किंवा पाचक रसाची निर्मिती करण्यासाठी सुद्धा पाणी काय काम करतं? महत्वाचं काम करतं. आणि सगळ्या म्हणजे ऍब्झॉर्प्शन की बाबा आपल्या शरीराला पण काय असतं की पाण्याची खूप गरज असते किंवा आपल्या मलाला सुद्धा पुढे ढकलण्यासाठी किंवा मनाला सॉफ्टपणा येण्यासाठी तर जल तुम्हाला बघितलं असेल की तुम्ही आपण जल हे पंचमहाभूत जर बघितलं तर त्याचं सगळ्यात महत्वाचा गुण काय की स्निग्धपणा, की ते प्रत्येक ठिकाणी हायड्रेशन करून किंवा एक मऊपणा किंवा स्निग्धपणा आणतं. त्याच्यानंतर त्याचा मृदूपणा असतो. त्याच्यानंतर त्याच्यामुळं हायड्रेशन होतं किंवा एक प्रकारचा तुकतुकीतपणा येतो. तर जे काही जलतत्वाचे सगळे गुण आहेत ते सगळे गुण, कारण आपलं शरीर पण काय आहे? पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि त्याच्यातील जलमहाभूत हे आपल्याला सगळ्यात जास्त आवश्यक असतं. त्याच्यानंतर उत्सर्जनाचे कार्य करणे, की वहन किंवा उत्सर्जन. आता द्रवरूपात जे काही सगळी पोषक तत्व विरघळलेली आहेत, ती सगळी पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम, की रक्तातून म्हणा किंवा लिम्फ मधनं म्हणा, टॉक्झिन्स बाहेर नेण्याचं काम किंवा किडनीमध्ये फिल्ट्रेशन नंतर जे काही मूत्र तयार होतं, ते पण पाण्याद्वारे टॉक्झिक पदार्थ म्हणजे त्यामध्ये युरिक ऍसिड असेल, अमोनिया असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत, त्या सगळ्या युरिनद्वारे पण बाहेर टाकण्याचं काम काय करताना आपल्याला काम काय करतं, की कारण का युरिक ऍसिड, अमोनिया त्या पाण्यामध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि त्याच्यामधनंच युरिनमध्ये युरिनला युरिनोबिलिरुबिनचा बनवून घेतो एन्झाईमचा आणि जे काही विषारी पदार्थ, टॉक्झिन्स सगळं जे काही तयार होतं ते सगळं त्या युरिनमधून आपल्याला काय केलं जातं? बाहेर टाकलं जातं. त्याच्यानंतर आपण जे काही अँटिबायोटिक्स पण घेतो, त्याचं पण एक्सक्रिशन ह्या जेवढं काही लागणार आहे तेवढा उपयोग होऊन बाकीच्या गोष्टींचं एक्सक्रिशन युरिनमधून होतं. नंतर म्हणजे आवश्यक घटक उपलब्ध करून देणे आणि अनावश्यक घटक उत्सर्जित करणे या दोन्ही गोष्टींसाठी मलाला सॉफ्टपणा निर्माण करण्यासाठी सुद्धा पाण्याचा मदत होते आणि इव्हन आपला जो काही CO2 कार्बन डायऑक्साइड वायू
फुफ्फुसातनं बाहेर टाकला जातो आणि ऑक्सिजन तर कॅपिलरी जे काही आपली फुफ्फुसं आहेत, त्या फुफ्फुसाच्या अल्व्हेओलायमध्ये जे काही सर्क्युलेशन म्हणजे कॅपिलरीज असतात, तर त्याच्यामधून काय होतं तिथं रक्त असतं. मग रक्तामध्ये वॉटर कंटेंट आहे. त्याच्यामुळं काय होतं, अब्झॉर्ब झालेला कार्बन डायऑक्साईड वायू कॅपिलरीतनं अल्व्हेओलायमध्ये जातो आणि अल्व्हेओमधून घेतलेला ऑक्सिजन रक्तात मिसळतो. आणि अशा प्रकारे ही श्वसनाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला काय होतं, की अनावश्यक CO2 बाहेर काढला जातो आणि आवश्यक O2 आपल्याला ॲब्झॉर्ब करून रक्तातून शरीरामध्ये, फुफ्फुसामधून की शरीरामध्ये येऊन आपल्या सगळ्या पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा होतो. नंतर संरक्षणासाठी आवरण निर्माण करणे हे सुद्धा एक काय आहे? पाण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे. तर समजा की जे काही आपले भाग आहेत किंवा शरीरातील पेशींचे म्हणा किंवा हाडांचे म्हणा, तर प्रत्येकाभोवती काय एक प्रकारचं पाण्याचं आवरण आहे आणि त्या आवरणामुळे सगळे अवयव काय होतात स्निग्ध किंवा ओले राहतात आणि त्याच्यामुळे काय होतं की फ्रिक्शन होत नाही. काम करताना अवयवांचं एकमेकांवरती फ्रिक्शन होत नाही आणि बाहेरून जरी समजा आघात जरी झाला किंवा असा मार जरी लागला, तरी पण काय होतं की पाण्यामुळं पण काय होतं की त्या पाण्यामुळं संरक्षणासारखं काम होतं शरीराला किंवा एक शॉक ॲब्झॉर्बर सारखं तो काम करतो. त्यामुळे झटका तेवढा जोरात लागत नाही. पण खूप जोरात मारलं तरी हा जोरात झटका लागू शकतो. परंतु थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी काय करतं, विविध अवयवांचं संरक्षण करतं. त्याच्यानंतर शरीराचं तापमान संतुलित ठेवायचं काम पाणी करतं. तुम्ही बघा, की तुम्हाला जर थंडी वाजत असेल, तर तुम्ही गरम पाणी अंघोळीला वापरता आणि त्याच्याने तुमच्या शरीराला उष्णता मिळते आणि थंडी कमी होते. तर का? तर ह्या पाण्यामुळं काय होतं, की तुमचं शरीराचं तापमान काय होतं, गरम होतं. तसंच शरीराच्या अंतर्गत पण, की बाबा ज्यावेळेस उन्हाळा असतो, त्यावेळेस तुम्हाला काय होतं, की घाम येतो. का घाम येतो? तर तो घाम येतो कारण की तुमच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण झालेली आहे. ती घामावाटे काय होते, पाण्याद्वारे बाहेर फेकली जाते आणि शरीराला एक प्रकारचा थंडावा निर्माण होतो. तसं मग तेच हिवाळ्यामध्ये आपल्याला घाम येत नाही. तर किंवा आपल्याला एक संरक्षक प्रकारचं थर करतं, पाणी निर्माण करतं. तसं हे आपल्याला काय लक्षात येतं, की तापमान नियंत्रण किंवा चयापचयच्या क्रियेमध्ये पण जे काही निर्माण होतात टॉक्सिन्स, ते सुद्धा बाहेर टाकणे किंवा शरीराचं तापमान नियंत्रित करणे हे सगळं पाण्यामुळं शक्य होते. आता हे सगळे आपण किती 5 प्रकारे काम बघितले, की त्याचं शरीरपेशीतील महत्त्वपूर्ण घटक, जे शरीरातीलच महत्त्वपूर्ण घटक आहे. मानव म्हणजे द्रावक किंवा एक म्हणजे विरघळायसाठी लागणारा पदार्थ म्हणजे द्रावक. म्हणून काय द्रावक म्हणून उपयोग, वहन आणि उत्सर्जनाचं कार्य चांगलं करतो, संरक्षणाचं कार्य मदत करतो आणि शरीराचं तापमान संतुलित ठेवतो. आणि आपला जवळ-जवळ 70 ते 80% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. पण पृथ्वीचा पण 60 ते 70% भाग हा पाण्याखाली आहे. पण त्यातलं पिण्याचं प्रमाण हे पाण्याचं प्रमाण हे कमी प्रमाणात आहे. 10% ते 10%च असेल पिण्याचं पाणी. कारण बाकीचं पाणी हे समुद्राचं खारं पाणी आहे. पण आता वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल प्रोसेस वापरून समुद्राचं पाणी सुद्धा प्यायला अवेलेबल करायचे म्हणजे अवेलेबल केलं जातंय सध्या. हं. त्याच्यानंतर पाण्याची आपली दैनंदिन आवश्यकता काय? तर आता माणसाची आपल्या तुम्हाला माहिती आहे, की साधारणतः प्रौढ व्यक्तीला 2 ते 2.5 लिटर इतकं पाणी दिवसातून म्हणजे 8 ते 10 ग्लास इतकं पाणी लागतं. त्याचप्रमाणे की समजा आपल्याला जर 2400 कॅलरीज उष्मांकाची आवश्यकता आहे. हं. तर अशा व्यक्तीला तेवढंच 2400 मिलीलिटर इतकंच म्हणजे 2.5 अ, 2400 कॅलरीची गरज आहे. तर 2.5 लिटर इतकं पाणी आपल्याला मिलीलिटर इतकं म्हणजे 2.5 लिटर पाणी आपल्याला काय होतं, की लागतं. म्हणजे 2400 मिलीलिटर किंवा आपण त्याला 2.5 लिटर डायरेक्ट आपण असं म्हणू शकतो. नंतर अ, दैनिक पाण्याची गरज पण वेगवेगळ्या म्हणजे ऋतुमान काय त्याच्यावर पण असतं. उन्हाळ्यात तुम्हाला पाणी जास्त लागतं. त्यामुळं पावसाळ्यात आणि थंडीमध्ये पाणी कमी पिलं जातं. त्याच्यानंतर काय होतं, की तुमचे शारीरिक श्रम काय आहेत? तुम्ही जर बैठं काम करताय, तुम्ही एसीच्या खाली किंवा अंडर काम करताय, तर तुमचा पाण्याचा ऱ्हास काही होत नाही. परंतु तुम्ही एक्झर्शनल बांधकामावर काम करणे, शेतात काम करणे, उन्हात काम करणे करत असाल, तर तुमची पाण्याची
गरज जास्त लागते तुम्हाला. त्याच्यानंतर अतिसार, उलट्या, जुलाब ह्यासारख्या व्याधीमध्ये पण जर पचत नसेल तर आपण सलाईन लावून आपण काय करतो त्यांना नॉर्मल सलाईन किंवा रिंगर लॅक्टेट किंवा DNS लावून आपण त्यांना डिहायड्रेशन करेक्ट करायचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे अ, पचण्यात जड पदार्थ जर असतील जेवणामध्ये, तरी पण काय होतं, की प्रथिनयुक्त पदार्थ, स्निग्ध पदार्थ जास्त असतील, तर त्यांच्या पचनाला पाणी जास्त प्रमाणात लागतं. तुम्ही बघा गोड खाल्लं तर तुम्हाला जास्त तहान लागते. त्याच प्रमाणात प्रामुख्याने गरोदर अवस्था, तुमची लॅक्टेशन पिरियडची अवस्था, या सगळ्यांमध्ये सुद्धा आपल्याला काय लागतं, की दैनंदिन पाण्याची आपली गरज वाढते. आता पाणी आपल्याला कुठून-कुठून मिळतं? तर पाणी आपल्याला पिण्याच्या पाण्याच्या स्वरूपात मिळतं. अन्नपदार्थातील पण मिळतं, की तुम्ही भाजी शिजवायला पाणी वापरता किंवा पातळ खीर करता किंवा पेज करता, सूप करता, फळांचे रस म्हणा, ते दूध, दही, ताक, तूप, लोणी किंवा सगळे वरण, सूप सगळे जे काही पातळ लिक्विड्स आपण खीर बनवतो, ते सगळ्यामधून पण थोड्या प्रमाणात का होईना आपल्याला पाणी काय होतं मिळतं. त्याच्यानंतर शरीरातील ज्या काही चयापचय क्रिया आहेत, त्या क्रिया सुद्धा काय आहे, की त्या क्रियेमुळे पण काय होतं पाणी थोड्याफार प्रमाणामध्ये काय होतं तयार होतं. आता साधारणतः 30 ते 40 ग्रॅम पाणी आपल्याला चयापचय क्रियेतनं पण मिळतं. आता चयापचय क्रियेमध्ये कसं काय मिळतं? समजा 1 ग्रॅम जर आपण कार्बोहायड्रेट जर घेतलं, तर त्याचं काय होतं विघटन होतं शरीरामध्ये आणि 0.6 ग्रॅम इतकं त्यातनं आपल्याला पाणी मिळतं. तर स्निग्ध पदार्थ समजा 1 ग्रॅम घेतला आणि त्यांचं शरीरामध्ये प्राणित विभवन किंवा विघटन झालं, तर त्याला आपल्याला 1.07 ग्रॅम इतकं पाणी आपल्याला फॅटपासून मिळतं. तर हे लक्षात ठेवा, की म्हणजे किती नाही म्हटलं तरी आपण जे काही वरण की म्हणजे आपण भात, हे जे काही कार्बोहायड्रेट्स खातो, चपाती, भाकरी, त्याच्यानंतर फॅट, तूप, लोणी, चीज, तर ह्या सगळ्यामध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये काय होतं, पाणी उबलतं. आता जर पाण्याचा अभाव झाला, तर काय होऊ शकतं? तर शरीराचं तापमान योग्य राहत नाही. रक्ताभिसरण क्रियेला अडथळा येऊ शकतो. नंतर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमचे जे काही पाचक रस आहे, एन्झाईम्स आहेत, ते व्यवस्थित प्रकारे तयार होत नाहीत आणि मग काय होतं, ते जर तयार नाही झाले व्यवस्थित प्रकारे, तर आपल्याला काय होतं, की आपल्याला पचन आणि श्वसन क्रिया नीट प्रकारे होत नाही. त्याच्यानंतर उत्सर्जन संस्था किंवा आपली जी काही एक्स्क्रिटरी सिस्टीम आहे, तर त्या एक्स्क्रिटरी सिस्टीममध्ये पण काय होतं, की तिथे थोड्या प्रमाणामध्ये अडथळा निर्माण होतो. रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये पण UTI म्हणजे लघवीचं वारंवार इन्फेक्शन होणं, पाणी कमी पिल्यामुळं किंवा उन्हाळी लागणं किंवा मग किडनीवरती ताण येतो आणि मग ब्लड लेव्हल आणि सिरम क्रिएटिनिन वाढतात. आणि मग काय होतं, की नीट प्रमाणात टॉक्सिन्स बाहेर नाही फेकले गेले तर शरीराला त्रास होऊ शकतो किंवा आपण आजारी पडू शकतो. नंतर शारीरिक कमकुवतपणा, स्वभाव चिडचिडा होणे, डोकेदुखी ह्यासारखी पण अनेक लक्षणे पाण्याच्या अभावी आपल्याला जाणवून येतात. आता जर पाणी आपण खूप अधिक प्रमाणात पिळालं केलं किंवा तर काय होतं, की अ, जास्त प्रमाणात जर पाणी असलं किंवा तर ते काय होतं, की आपल्यामध्ये पाण्याचा समतोल आधी शरीर प्रयत्न करतं राखायचा आणि हेच प्रमाण जर संतुलन राखायला नाही जमलं, तर म्हणजे किडनीद्वारे, मलमूत्राद्वारे बाहेर टाकलं नाही गेलं, तर कधी-कधी आपल्या शरीरामध्ये इडिमा पण येऊ शकतो. तर पण हे शक्यतो हार्मोनल रेग्युलेशन आणि ह्या गोष्टी करून शक्यतो साठवलं जात नाही. पण जर त्यांना हायपोथायरॉइडिझम आहे किंवा काही इन केस आजार आहेत, त्या लोकांना शरीरावरती इडिमा किंवा इन्फ्लामेशनमुळं पाणी रिटेन्शन होणे अशा गोष्टी होऊ शकतात. तर आता लक्षात घ्या, की आपल्याला पुढचं बघायचंय, की अजून खनिजे द्रव्य किंवा क्षार. मग ते पण कशामध्ये येतात खनिज द्रव्य किंवा क्षार? हे मायक्रो न्यूट्रिएंट्समध्ये येतात. आता विविध खनिज द्रव्यामध्ये काय आहे, की प्रामुख्याने कुठली-कुठली खनिज द्रव्ये येत आहेत? तर त्यांना आपण खनिज द्रव्यांना इंग्लिशमध्ये मिनरल्स म्हणतो. तर आता प्रामुख्याने ज्या
आधी आधी व्याख्या बघू की मिनरल्स म्हणजे काय की अ, वनस्पतीज किंवा प्राणीज पेशींचे ज्वलन झाले समजा. वनस्पतीज किंवा प्राणीज पेशींचे जर ज्वलन झाले, तर राखेच्या स्वरूपामध्ये उरलेल्या घटकांना आपण काय म्हणतो? क्षार किंवा खनिज द्रव्य म्हणतो. म्हणजे खनिज काय आहे? कार्बन विरहित घटक आहे. ते कार्बनिक आणि अकार्बनिक दोन्ही स्वरूपामध्ये काय होतं की आढळतं. दोन्ही स्वतंत्र कार्बनिक पण असतं आणि अकार्बनिक हे त्याचे टाइप्स झाले. तर मानवी शरीरामध्ये किती खनिज आहेत एकूण? 24 प्रकारची खनिजे आढळतात. किती प्रकारची? तर 24 प्रकारची खनिजे आढळतात. तर त्याच्यामध्ये कुठली कुठली खनिजे आहेत? कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, पोटॅशियम आहे, सोडियम आहे, क्लोरीन आहे, मॅग्नेशियम आहे, लोह आहे, ब्रोमीन आहे, फ्लेविन आहे, निकेल आहे, क्रोमियम आहे, मेलेनियम आहे, सिलिकॉन आहे, झिंक आहे, तांबे, आयोडीन आहे आणि गंध. अशा प्रकारे काय तर 24 प्रकारचे आपल्याला काय असतात की साधारणतः मिनरल्स आपल्या शरीरामध्ये आढळतात प्रामुख्याने. तर आता प्रत्येक क्षाराची काय आहे की दैनंदिन गरज किंवा काय म्हणा काय असतं वेगळी असते की एकच दैनंदिन गरज काही असत नाही. प्रत्येकाची दैनंदिन गरज कशी असते? वेगवेगळी असते. तर आता आपण काय करणार आहोत की साधारणतः अ, आपण म्हणजे अ, 2 समूह करणार आहोत त्यांचे, की कारण 24 प्रकारची खनिज आहेत. तर ह्याच्यामध्ये शरीरास आवश्यक असणारी खनिज द्रव्याचे आपण काय करू, की एक मुख्य समूह आणि दुसरा सूक्ष्म भारावश्यक घटक असं किंवा ट्रेस एलिमेंट्स आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. तर पहिला मुख्य समूह आहे तो काय? त्याला आपण मेजर ग्रुप म्हणू, की जो जास्त गरजेचा आहे. आणि दुसरा सूक्ष्म भारावश्यक म्हणजे थोड्या प्रमाणात आहे पण गरजेचा आहे. कारण तो किती का होईना थोड्या मात्रेमध्ये का असेना पण तो शरीराला खूप उपयोगी आहे. त्याला आपण ट्रेस एलिमेंट्स म्हणू शकतो. तर तो मुख्य समूहामध्ये कुठले कुठले येतात? कॅल्शियम येतं, फॉस्फरस येतं, पोटॅशियम येतं, सोडियम येतं, क्लोरीन येतं, मॅग्नेशियम येतं आणि गंधक येतं. तुमची कधीतरी तपासण्या केल्या असेल तर तुम्हाला लक्षात येईल की सिरम इलेक्ट्रोलाइट्स म्हणून एक तपासणी होते. त्याच्यामुळे तुम्हाला खूप जुलाब होत आहेत किंवा तुम्हाला इन केस खूप दिवसापासून काही थकवा जाणवतोय किंवा पायात पेन, तर त्याला मध्ये इलेक्ट्रोलाइट्स केले जातात की सोडियम, पोटॅशियम आणि क्लोरीन ह्यांचं प्रमाण चेक केलं जातं. आणि त्याच्यामध्ये थोडा जरी चढ उतार आला तरी बऱ्याच अडचणी येऊ शकतात. त्याप्रमाणे कॅल्शियम आणि फॉस्फरस आपल्याला बोनच्या ग्रोथसाठी गरजेचे मिनरल आहे. मॅग्नेशियम पण खूप चांगलं आपल्याला गरज असते मेन जास्त प्रमाणात. आणि सगळ्यात लास्ट काय गंधक किंवा सल्फर. आता त्याच्यानंतर सूक्ष्म भारावश्यक समूहामध्ये काय येतं? तर आयर्न. तुम्हाला माहिती आहे लोह कशाची गरज आहे? तर ते एचबी वाढवतं म्हणून. आयोडीन. आयोडीन जर डेफिशियन्सी असेल तर गलगंड नावाचा रोग होतो. तर आयोडीन डेफिशियन्सीने आपलं थायरॉइड ग्रंथीचं काम पण खराब होतं. तर आयोडीन पण महत्वाचा किंवा सूक्ष्म पण भारावश्यक वस्तू आहे. नंतर मॅंगनीज, तांबे म्हणजे कॉपर, झिंक. झिंक तर खूप गोष्टींमध्ये उपयोगी येतं. फ्लोरीन दाताच्या डेंटल ह्याच्यासाठी फ्लोरीन काय असतं? गरज असते स्वास्थ्य टिकवण्यासाठी. त्याच्यानंतर कोबाल्ट, त्याच्यानंतर मॉलिब्डेनम, क्रोमियम, व्हॅनेडियम, निकेल, कॅडमियम आणि सिलिकॉन हे सगळे काय आहेत की सूक्ष्म आणि भारावश्यक समूह आहेत. सूक्ष्म प्रमाणात लागतात पण शरीराला गरजेचे असतात. आता ती मुख्य स्वरूपात जी काही आहे ती साधारणतः आपल्याला शक्यतो नाही अडथळा आहेत म्हणजे ती बऱ्यापैकी अवेलेबल असतात. परंतु सूक्ष्म भारावश्यक गटात येणारे क्षार काय आहेत खूप कमी प्रमाणात असतात. आणि त्याच्यामुळं काय होतं की त्यांच्यावरती साधारणतः आपल्याला बऱ्यापैकी लक्ष द्यावं लागतं की बाबा की सूक्ष्म आहेत त्याच्यामुळे ते कमी तरी पडत नाहीत ना, शरीरातल्या कुठल्या गोष्टींना अडचण तर येत नाहीये ना. तर ह्यासाठी आपल्याला त्याच्यावरती काय ठेवावं लागतं? साधारणतः लक्ष ठेवावं लागतं. आता साधारणतः जर आपण पाहिलं तर ते किती प्रमाण आपल्या शरीरात गरजेचं आहे, तर ते आपल्याला लक्षात घ्या. कॅल्शियम प्रामुख्याने आपल्याला किती गरजेचं आहे? 1.5 ते 2.2 ग्रॅम इतकं गरजेचं आहे. नंतर फॉस्फरस 0.8 ते 1.2, पोटॅशियम 0.3,
गंधक 0.2, त्याच्यानंतर सोडियम आणि क्लोरीन 0.15, मॅग्नेशियम 0.05, लोह 0.04, तांबे 0.00015, नंतर मॅंगनीज 0.0003%, आयोडीन 0.00004% इतकं कमी लागतं. तर हे लक्षात घ्या की म्हणजे साधारणतः आपल्याला त्यांची डेली रिक्वायरमेंट्स किती आहे. तर हे पण आपण ते प्रत्येक खनिज शिकवताना पण येईलच. तर प्रामुख्याने मानव कुठून घेतो खनिज, तर आहारातून घेतो. आणि कधी कधी काय करतं की शरीराचं हे आणि त्या आपण काय म्हणू शकतो की मानवी शरीरामधलं जे काही आहे तो सगळं शरीर पूर्णपणे क्षारावरती पण बऱ्यापैकी अवलंबून असतं. आता खनिज द्रव्य आपल्या शरीरामध्ये काय काय कार्य करतात, तर ती एकूण 11 प्रकारची कार्य आहेत खनिज पदार्थांची. आता ही सगळी कॉमन कार्य आहेत, ते प्रत्येक ह्याच्यानुसार वेगळं नाही, वेगळं पुढे येईलच. पण नॉर्मली सगळ्या खनिजांच्या कार्यांमध्ये काय येईल, तर मानवी शरीरामध्ये हाडे आणि दाताची निर्मिती करणे हे काम कोण करतं, कॅल्शियम आणि फॉस्फरस. शरीरातील मांसपेशी, स्नायू व यकृतातील मऊ ऊतींचे क्षार यांच्यामध्ये जे घटक असतात, म्हणजे यकृतातील पेशी आहे, ऊतीतील क्षार किंवा स्नायूमधील जे घटक आहेत त्यामध्ये साधारणतः प्रामुख्याने कोण असतं, तर फॉस्फरस नावाचा द्रव्य असतो. नंतर शरीरांतर्गत क्रियावरती पण नियंत्रण ठेवणे, हिमोग्लोबिनची पातळी किंवा निर्मिती करणे. त्याच्यानंतर अंतःस्रावी ज्या ग्रंथी आहेत त्यांचं स्त्रावावरती पण नियंत्रण ठेवणे. त्याच्यानंतर पाचक रसाचं कार्य जे काही आहे त्याच्यासाठी मदत करणे. त्याच्यानंतर हृदयाची गती आणि नाडीची गती आपली कायम ठेवली जाते. आणि शरीराच्या ऐच्छिक व अनैच्छिक क्रियांच्यावरती पण काय होतं, नियंत्रण ठेवलं जातं. मल उत्सर्जनाच्या क्रियेत पण हे काय करतं, आपल्याला साधारणतः काय करतं, मदत करतं प्रामुख्याने. तर आता प्रामुख्याने आपल्याला अजून पुढे काय बघायचं आहे की साधारणतः समजा की आपण पहिलं जे बघणार आहोत ते मुख्य, सगळ्यात मुख्य समूहातील पहिलं खनिज ते म्हणजे कोणतं, तर साधारणतः पहिलं खनिज म्हणजे कॅल्शियम. कॅल्शियम कशासाठी उपयोग येतात, तर आपल्याला हाडाच्या बळकटीसाठी किंवा हाडाच्या मजबूतीसाठी आपल्याला कॅल्शियम काय असतं, गरजेचं असतं. आता कॅल्शियम शब्दाची उत्पत्ती कशी झाली, कुठून आला हा शब्द, तर हा शब्द काय झालेला आहे, लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. आणि याचा अर्थ काय होतो की प्रामुख्याने मानवी क्लॅक्स, कुठल्या शब्दापासून आलाय, क्लॅक्स या लॅटिन शब्दापासून, CLAX, क्लॅक्स. आणि ह्याचा अर्थ काय होतो, खडू असा होतो. मानवी शरीरात असणाऱ्या एकूण शरीर क्षारापैकी अर्ध्यापेक्षा जास्त प्रमाण कॅल्शियमचे असते. म्हणजे बघा 99% काय कॅल्शियमचं, म्हणजे दात म्हणा, हाडे म्हणा, कारण दात हाडे हे सगळे कॅल्शियम आणि फॉस्फेट पासूनच बनलेले असतात. तर ह्यामध्ये काय असतं, कॅल्शियम मध्ये पण 2 प्रकार असतात, म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम फॉस्फेट. तर आता आणि उरलेलं जे काही सगळ्यात हे 99% कॅल्शियम हे कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेट स्वरूपात असतं. परंतु 1% कॅल्शियम जे आहे ते शरीरातील रक्त म्हणा की पेशीजाल म्हणा किंवा मऊ पेशी म्हणा ह्यांच्यामध्ये सुद्धा असतं. जशी जशी आपली वाढ होते तशी तशी काय होते, कॅल्शियमचं प्रमाण वाढतं. तर पूर्ण वाढ झालेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये साधारणतः 1200 ग्रॅम इतकं काय असतं, कॅल्शियम असतं. तर गुणधर्म काय आहेत कॅल्शियमचे, कॅल्शियम साधारणतः पांढरा असतं रंगाने, उष्णता आणि प्रकाशाचा यावरती काहीही परिणाम होत नाही. त्याच्यानंतर प्रामुख्याने काय की आम्ल माध्यमामध्ये कॅल्शियम विरघळतं, हे आपले कॅल्शियमचे काय झाले, गुणधर्म झाले. आता कॅल्शियमचं कार्य काय आहे, तर आता एक एक लिहून घ्या. हाडे व दाताची निर्मिती करणे, शरीराच्या वाढी व विकासासाठी सहाय्य करणे, रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये कॅल्शियम काय करतं, मदत करतं. तर प्रामुख्याने काय लक्षात घ्या, आता हाडे आणि दातांच्या मजबूती आणि ह्याच्यामध्ये काय होतं, तर प्रामुख्याने काय करतं, हे पूर्ण मानवी शरीर हे अस्थिंपासून किंवा सांगड्यापासून बनलेलं आहे.
आणि त्याच्यावरती हे सगळे काय आहेत की गोष्टी असतात. तर त्याच्यामध्ये आस्थींचं समजा जर पूर्ण वाढ झाली, तर काय होतं की नवीन शरीरांचा म्हणजे शरीरातील नवीन गोष्टींचा वाढ करण्याचं काम पण काय करतं, कॅल्शियम काय करते, मदत करतं. तर आता हाडे काय शरीरातील सगळ्यात महत्वाचा साचा किंवा ढांचा आहे. तर त्याचं संरक्षण करणे. त्याच्यानंतर हृदय, फुफ्फुसे, स्थळाच्या आतील भाग, मेंदूतील डोक्याचा भाग यांना सुरक्षित राहणे किंवा दाताच्या ट्रीटमेंटला वेळ न देता त्याचं पण काम करणे किंवा म्हणजे दाताच्या बाहेरील जो सिमेंट सारखा पदार्थ आहे, तो काय असतो 26% कॅल्शियम पासून बनलेला असतो. तर त्याच्यासाठी पण काय होतं, कॅल्शियम काय आहे, गरजेचं आहे. नंतर शरीराची वाढ आणि विकास म्हणजे आपली उंची वाढायला म्हणा किंवा आपलं वजन वाढायला कॅल्शियमची खूप गरज असते. अन्नापूर्वी म्हणजे गरोदरपणी अवस्थेत हाडाच्या निर्मितीसाठी कॅल्शियम काय असतं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यक असतं. तर हे जे काही आहे, तर ह्या सगळ्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, की प्रामुख्याने कॅल्सिफिकेशन प्रक्रिया होते. हाडं मजबूत होतात आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय केलं जातं, की साधारणतः परत ते विकलंय म्हणजे हे केलं जातं. आता कॅल्शियम जे आहे, त्याची प्रामुख्याने काय शिशुवयामध्ये किंवा लहान वयामध्ये कार्टिलेजच्या स्वरूपात असतं. नंतर त्याच्यावरती काय होतात, क्षार्स असतात किंवा त्याच्यामध्ये कॅल्सिफिकेशन होतं आणि हळू प्रमाणामध्ये काय होतं, की एक प्रकारचं त्याचं रूपांतर हाडांची वाढ होण्यामध्ये किंवा ग्रोथ होण्यामध्ये होतं. नंतर अजून काय उपयोग आहे या कॅल्शियमचा? तर प्रामुख्याने चयापचयाच्या क्रियेमध्ये काय होतं, की जे काही प्रोथ्राम्बिन हा द्रव्य आहे, तर तो काय करतो त्याचं थ्रॉम्बिनमध्ये रूपांतर करायला किंवा रक्तस्राव थांबायला हा द्रव्य मदत करतो. तर त्यासाठी पण हे काय करतं, कॅल्शियम काय करतं, मदत करतं. त्याच्यानंतर म्हणजे काय करतं, पांढऱ्या पेशी आणि ह्या पेशींमध्ये रक्त गोठण्याचे काम करायचं काम झालं, की किंवा ह्याच्याने काय होतं, रक्त गोठण्याच्या क्रियेला मदत करतं कॅल्शियम आणि त्याच्यामुळं थ्रॉम्बिनचं फायब्रोजिनमध्ये रूपांतर होतं आणि रक्तस्राव थांबतो. नंतर जठरात दुधाचे रूपांतर दह्यामध्ये करणे. हे सुद्धा काम काय केलं जातं, कॅल्शियम करतं. त्याच्यानंतर मांसपेशी काय होतात, आपल्या शरीरात ज्या काही मांसपेशी आहेत, त्यांचं काम करणं किंवा म्हणजे दुधाच्या पचन क्रियेला मदत करण्याचं काम पण काय करतं, हे करतं, कॅल्शियम करतं. नंतर कॅल्शियमच्या डेली रिक्वायरमेंट्स काय आहेत आपल्या? तर साधारणतः जन्मापासून ते 1 वर्षापर्यंत आपल्याला काय असतं, की 500 किलोग्रॅम इतके काय होतात आपल्याला डेली कॅल्शियम काय लागतं. सॉरी किलोग्राम म्हटलं मी चुकून 500 मिलीग्राम इतकं आपल्याला कॅल्शियम लागतं. त्याच्यानंतर 6 ते 9 वर्षामध्ये 600 मिलीग्रॅम इतकं लागतं. त्याच्यानंतर 10 ते साधारणतः 17 वर्षापर्यंत तर आपल्याला 800 मिलीग्रॅम इतकं लागतं. नंतर प्रौढ स्त्री आणि पुरुषांना 600 मिलीग्राम आणि गरोदर स्त्री किंवा स्तनदा जर माता असतील तर त्यांना 1200 मिलीग्राम इतकं काय होतं, की कॅल्शियम लागतं. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, की कॅल्शियम प्राप्तीची साधने काय आहेत? कॅल्शियम कशा-कशातून मिळतं? तर दुधातून कॅल्शियम मिळतं, पण तो काही खूप मोठा रिच सोर्स नाहीये. त्याच्यानंतर मलविरहित दूध, ताक, लोणी, पनीर, अंडी, पालेभाज्या, मटर, कोबी, कढीपत्ता, शेवग्याच्या शेंगा, गाजर, मुळा, सोयाबीन, नाचणी, तीळ, खाण्याचा चुना ह्यात पण काय आपल्याला कॅल्शियम आढळतं. त्याच्यानंतर आपण सगळ्यात पहिला क्षार कुठला बघितला तर साधारणतः कॅल्शियम बघितला. आता कॅल्शियम बघताना सगळ्यात महत्वाचं वाळलेल्या माशांमध्ये पण आपल्याला कॅल्शियम 1500 ते 7000 सगळ्यात जास्त त्यातनं मिळतं. त्याच्यानंतर जे काही मिळतं ते दूध पावडर जी असते तिच्यामधनं आपल्याला 950 मिलीग्राम मिळतं. नाचणीमध्ये पण आपल्याला जास्त मिळतं आणि तिळामध्ये पण जास्त मिळतं. नाचणीमध्ये आपल्याला 344 मिलीग्राम 100 ग्रॅम मधनं. तिळामध्ये तिळामध्ये साधारणतः 1450 मिलीग्राम. कढीपाल्यामधून 830 मिलीग्राम. नंतर फुलकोबी किंवा फ्लॉवर किंवा ह्याच्यामधून आपल्याला कोबीमधून आपल्याला 626 मिलीग्राम मिळतं. नंतर दुधाचा खवा बनतो त्याच्यामधनं पण आपल्याला 650 ते
956 मिलीग्रॅम इतकं आपल्याला कॅल्शियम मिळतं. त्याच्यानंतर सोयाबीन मधनं 240 मिलीग्रॅम. म्हणजे मी तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या. पनीर मधून पण आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मिळतं. तर आता आता हे काही जे काही कॅल्शियम आहे, तर हे काय करतं की शोषणाची क्रिया पण काय आहे की अन्नपदार्थ शोषणाची क्रिया पण काय असते की की कॅल्शियम शरीराला कसं तुमचं शरीर कसं शोषतं, की तुम्ही जरी कॅल्शियम घेतलं तरी ते समजा ऍब्झॉर्ब नाही झालं, तर काय होतं की कॅल्शियम डेफिशियन्सी तयार होते. पण तुमचं शरीर कसं कॅल्शियम ऍब्झॉर्ब करतं, त्याच्यावरती पण काय असतं की कॅल्शियम डेफिशियन्सी होत नाही. म्हणजे आता शरीराला कॅल्शियमची आवश्यकता किती आहे त्यानुसार आपलं शरीर ऍब्झॉर्ब करतं. आणि तुमच्या शरीराला जीवनसत्व ड किंवा व्हिटॅमिन D3 जे आपण उन्हातून घेतो, जे काही तयार होतं शरीरामध्ये उन्हात बसल्यानंतर, तर त्याच्यावरती पण कॅल्शियमचा परिणाम ऍब्झॉर्प्शनचा अवलंबून असतं. त्याच्यानंतर लहान आतड्यामध्ये जे आम्ल उत्पन्न होतं किंवा तर त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस बॅसिलाई म्हणा किंवा किंवा सिट्रिक आम्ल म्हणा किंवा ह्याच्यामध्ये पण ड आणि क जीवनसत्वामुळे काय होतं की आपल्याला कॅल्शियम म्हणजे जे काही ऑक्झॅलिक आम्ल म्हणा किंवा फायटिक आम्ल म्हणा, हे आम्ल जर चांगल्या प्रमाणात असतील किंवा फॉस्फेट म्हणा, सेल्युलोज म्हणा, तर ह्या घटकामुळे काय होतं कॅल्शियम शोषणाची क्रिया एकदम चांगल्या प्रकारे होते आणि आपल्याला कॅल्शियम आता सहाय्यक घटक कोणते आहेत कॅल्शियम ऍब्झॉर्प्शनला? जीवनसत्व डी म्हणजे D3, नंतर प्रथिने. प्रथिने पण आहारामध्ये प्रथिने जर भरपूर असेल तर कॅल्शियमचं शोषण चांगलं होतं. नंतर सायट्रिक ऍसिड जे व्हिटॅमिन क ते आहे किंवा सी म्हणू शकतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. लॅक्टोलोज दुधामध्ये असणारं. त्याच्यानंतर फायटिक आम्ल, ऑक्झॅलिक आम्ल आणि आता ऑक्झॅलिक आम्ल वगैरे किंवा फायटिक आम्ल भेटतात. सायट्रिक आम्ल तर लिंबू, आवळा याच्यातून मिळू शकतं आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला ऑक्झॅलिक आम्ल जे आहे ते आपण आळूची पानं खातो, जे आळूच्या पानाच्या वड्या त्याच्यातून मिळतं. त्याच्यानंतर तंतुमय घटक जे आहेत फायबर्स, त्याच्यामुळे पण ऍब्झॉर्प्शन चांगलं होतं कारण जास्त प्रमाणामध्ये अन्न आतड्यामध्ये पडून राहतं आणि मग काय होतं जास्त ऍब्झॉर्प्शन होतं. त्याच्यानंतर जर पीएच योग्य प्रकारे पीएच मेंटेन केला आतड्याचा, तरी पण काय होतं की आपल्याला कॅल्शियम ऍब्झॉर्प्शनला मदत होते. आता जर कॅल्शियम डेफिशियन्सी असेल आपल्याकडे, तर कॅल्शियम डेफिशियन्सी जर असेल तर प्रामुख्याने कुठले कुठले आजार होतात आपल्याला, हे आपल्याला काय करायचंय पाहायचंय. तर प्रामुख्याने तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कॅल्शियम जर नसेल तर सगळ्यात सिंपल म्हणजे तुमची हाडे आणि तुमचे दात, तुमचे केस, तुमची नखं, हे सगळं काय होतं की ठिसूळ होतात किंवा ब्रिटल होतात. त्याच्यानंतर दुसरं काय होतं की म्हणजे फ्रॅक्चर होऊ शकतात हाडांमध्ये लवकर किंवा तुम्हाला स्नायूंचे किंवा जॉईंटचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आळशीपणा येतो, निस्तेजपणा येतो, हे लक्षात घ्या. नंतर जर गर्भावस्थेत काळात जर कॅल्शियम नीट नाही मिळालं, तर गर्भाची वाढ नीट होत नाही. बाळाची कणे कमकुवत बनतात. नंतर मुलाच्या वाढींच्या आणि विकासाच्या काळात जर कॅल्शियम कमी पडलं तर मुलांची वाढ व्यवस्थित होत नाही. त्याच्यानंतर कॅल्शियमच्या अभावी मासिक पाळी पण तुमची काय होते उशिरा चालू होते. त्याच्यानंतर उतार वयात किंवा वृद्धापकाळात जर कॅल्शियम डेफिशियन्सी असेल तर सांधेदुखी, फ्रॅक्चर, ऑस्टिओपरोसिस, ऑस्टिओमलेशिया किंवा मुडदूस ह्यासारखे आपल्याला विकार होतात. त्याच्यानंतर कॅल्शियमचं जर कमी असेल, अभाव असेल तर आपली जी पॅराथायरॉइड ग्रंथी आहे, त्या पॅराथायरॉइड ग्रंथीच्या पण कार्यामध्ये काय होतं बिघाड होतो आणि ह्यांना गर्भिणी माता, मुलं ह्यांना काय होतं टिटॅनी नावाचं कॅल्शियम जर डेफिशियन्सी असेल तर टिटॅनस नाही, टिटॅनी नावाचा काय होतो आजार होतो. किंवा मेनोपॉज मध्ये पण जर मासिक पाळी बंद होण्याच्या काळामध्ये जर हार्मोनचा स्त्राव बंद झाल्यामुळे कॅल्शियमचा अभाव झाला तर चेहरा लाल होणे, घाम येणे, गरमपणा जाणवणे, पोटात वळणे, चिडचिडेपणा, अस्वस्थता, नैराश्य ह्यासारखे आजार आपल्याला दिसून येतात. तर आता आपण त्याच्या गोळ्या खाऊ शकतो म्हणजे आता कशी डेफिशियन्सी किंवा नाहीतर मग आपण अन्नामध्ये पण डाएटमध्ये त्याचा हे करू शकतो. आता दुसरं आहे आपल्याला बघायचं आहे की मिनरल जे दुसरं आहे, आता कॅल्शियम संपलं आपलं. आता कॅल्शियम नंतर आपल्याला साधारण बघायचं आहे की प्रामुख्याने फॉस्फरस. फॉस्फरस मध्ये काय आहे बघायचं. फॉस्फरस काय तर
शारीरिक उत्साहासाठी फॉस्फरसचा काय होतो सगळ्यात जास्त वापर होतो. तर फॉस्फरस काय आहे? कॅल्शियमचा जोडीदार आहे. दात, हाडे यांच्या मजबूतीसाठी, मेंदूच्या मजबूतीसाठी, मज्जासंस्थेच्या मजबूतीसाठी किंवा त्यांच्या पोषणासाठी कॅल्शियम फक्त असून चालत नाही, तर त्यासोबत रक्तामध्ये फॉस्फरसचं प्रमाण सुद्धा योग्य असणे काय आहे? आवश्यक आहे. तर फॉस्फरस काय करतं साधारणतः? प्रत्येक व्यक्तीच्या वजनाच्या साधारणतः काय असतं की 1% म्हणजे साधारणतः समजा शरीराच्या काय असतं आपल्या वजनाच्या 1% फॉस्फरस असते. प्रौढ व्यक्तीमध्ये साधारणतः 400 ते 700 ग्रॅम इतकं फॉस्फरस असतं. तर 80% फॉस्फरस काय असतं? कॅल्शियमच्या स्वरूपामध्येच म्हणजे कॅल्शियमच्या सोबतच असतं. किंवा समजा दातामध्ये म्हणा किंवा पेशीजालांमध्ये म्हणा, ह्यामध्ये आपल्याला फॉस्फेट त्या कॅल्शियम बरोबरच कंटिन्युअसली त्याच्याबरोबर असतं. आता 100 मिलीलिटर आपलं जर रक्त घेतलं तर त्याच्यामध्ये 2.5 ते 4 मिलीग्रॅम इतकं काय असतं? फॉस्फरस असतं. आता फॉस्फरसचा गुणधर्म काय आहे? की हा नरम आहे. त्याच्यानंतर तो काय आहे? इतर सगळ्यांच्या सोबतीने राहतो. कोणाच्या तरी सोबत असतो तो कंटिन्युअसली. त्याच्यानंतर तो ज्वालाग्राही आहे. म्हणजे तो असा वेगळा ठेवला तर त्याचा त्याच्यामध्ये आग लागू शकते. त्याच्यानंतर अं, असेंद्रिय आणि सेंद्रिय अशा 2 संयुगामध्ये तो आढळतो. नंतर मग म्हणून त्याला सेंद्रिय फॉस्फरस आणि असेंद्रिय फॉस्फरस असे 2 प्रकार करतात. आता सेंद्रिय फॉस्फरसमध्ये काय? तर सेंद्रिय फॉस्फरसमध्ये कुठल्या संयुगामध्ये असतं ते? तर फॉस्फोलिपिड, न्यूक्लिओप्रोटीन, क्रिएटिन फॉस्फेट. आता तुम्ही बघा फॉस्फोलिपिडमध्ये फॉस्फरस आहे. त्याच्यानंतर न्यूक्लिओप्रोटीनमध्ये पण फॉस्फरस असतं. क्रिएटिन फॉस्फेटमध्ये पण फॉस्फरस असतं. त्याच्यानंतर हेक्साफॉस्फेट, ट्रायोफॉस्फेट, ग्लिसरोफॉस्फेट हे जे काही सगळे वरच्या वाहून नेण्याचे किंवा एडीपीज आहेत, ह्या सगळ्यांमध्ये पण काय असतं की किती नाही म्हणलं तरी फॉस्फेटचं प्रमाण असतं. आता हे सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक स्वरूपात झालं. आता असेंद्रिय म्हणजे इनऑर्गॅनिक स्वरूपामध्ये. तर कॅल्शियम आणि फॉस्फेटच्या रूपामध्ये हाड्यामध्ये दोन्ही कॅल्शियम आणि फॉस्फरस दोघं एकत्र येतात आणि हाडांना मजबूती आणायचं काम करतात. तर प्रत्येक हाडांमध्ये आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरस आढळून येतं. त्याच्यानंतर शरीरामध्ये ज्या काही पेशी आहेत, तर त्या पेशींमध्ये पण आपल्याला फॉस्फरस आढळून येतं. त्याच्यानंतर शरीरामधील जे द्रव्य आहेत, त्या द्रव्य पदार्थांमध्ये पण आपल्याला फॉस्फेट आढळून येतं. आता फॉस्फरसचं कार्य काय? तर हाडे आणि दाताची निर्मिती करणे, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ला त्यासाठी मदत करणे. नंतर फॉस्फरसचं प्रमाण किती असतं कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण? समजा जर कॅल्शियम 1 प्रमाणात असेल तर फॉस्फरस काय असतं 5 प्रमाणामध्ये आढळतं. म्हणजे कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थाच्या चयापचयाशी सुद्धा आपल्याला फॉस्फरस किंवा फॉस्फोलिपिड्स काय करतात मदत करतात किंवा फॉस्फोलिपिडच्या निर्मितीसाठी सुद्धा आपल्याला याची गरज असते. कर्बोदकांच्या चयापचयासाठी, ग्लायकोजन पासून फॉस्फोरिलेशन करण्यासाठी, नंतर पुढं कशासाठी कोएन्झाइम एक म्हणून एक द्रव्य आहे. तर कोएन्झाइम एक आणि ह्यांच्यात हे विकर म्हणतो किंवा एन्झाइम म्हणतो. तर ह्यांच्यापासून आपल्याला प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, थायमिन यांचे प्राणी द्विगुणासाठी काय करतात भाग घेतात. तर त्यासाठी पण ते उपयुक्त आहे. आम्ल आणि अल्कलीचं संतुलन ठेवण्यासाठी, शरीरातील द्रव पदार्थांचे प्रमाण कायम ठेवण्यासाठी. कळलं का? आम्ल आणि अल्कलीचं संतुलन, द्रवपदार्थांचं प्रमाण नियंत्रण ठेवणे, कोएन्झाइम एक मधील महत्वाचा घटक म्हणून, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थांच्या चयापचनासाठी, हाडांच्या निर्मितीसाठी, त्याच्यानंतर किती प्रमाणात आढळतं ते कॅल्शियम 1 प्रमाणात तर फॉस्फरस 5 प्रमाण. एकाच 5 प्रमाण. हं? तर अशा प्रकारे काय करतात स्नायूंच्या वरती नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नवीन पेशांची निर्मिती आणि प्रथिनं किंवा नत्राम्लांची निर्मिती करण्यासाठी फॉस्फरसचा उपयोग होतो. तर आता दैनिक आवश्यकता किती आहे? तर साधारणतः कॅल्शियमपेक्षा 20% जास्त असते. कारण 1 ते 2 ग्रॅम इतकं फॉस्फरस मिळणं दररोज आपल्याला आवश्यक असतं. तर साधारणतः
आपल्याला काय होतं की बघा म्हणजे आता फॉस्फरस आपल्याला 6 महिन्यापर्यंत जन्मापासून म्हणजे आईच्या अंगावर पित असतो पण 250 ते 300 मिलीग्राम लागतं. 7 ते 12 महिन्यामध्ये आपल्याला 250 ते 400 मिलीग्राम, 1 ते 3 वर्षापर्यंत 500, 4 ते 6 वर्षापर्यंत 600, 7 ते 12 वर्षापर्यंत 700, हे सगळं 100-100 वाढवायचे. 13 ते 18 वर्षापर्यंत 800, प्रौढ स्त्री लहान पुरुषामध्ये 800, गरोदर स्त्री आणि स्तनदामामध्ये सगळ्यात जास्त 1200 मिलीग्रॅम इतकं लागतं. ही दैनिक आवश्यकता आहे. साधारणतः 250-250 लक्षात ठेवा 12 वर्षापर्यंत. तिथून डबल करायचं 1 ते 3 वर्षापर्यंत 500, मग 4 ते 6 त्याच्या डबल म्हणजे केलं तर 6 वर्ष येतं त्याच्यानंतर 600 ग्रॅम 100ने वाढवलं. मग 6चं परत 12 वर्षापर्यंत डबल केलं की 700 मिलीग्राम 100ने वाढतं आणि 12 वर्षापासून पुढे 6 वर्ष मिक्स केली तर 18 वर्षापर्यंत 800 मिलीग्राम. प्रौढ स्त्री पुरुषांना पण तेवढीच गरज असते 800 मिलीग्रामची. फक्त गरोदर स्त्री आणि स्तनदा मातांना 1200 मिलीग्राम इतकी गरज असते. आता फॉस्फरस मॅडम, सगळ्यात जास्त म्हणजे आपल्याला नॅचरल पद्धतीने घ्यायचं म्हटलं तर कशामध्ये कॅल्शियम जास्त असतं, म्हणजे कोणत्या पदार्थामध्ये? नॅचरल पद्धतीने सगळ्यात जास्त प्रमाणात तुम्ही पानं खाता ना, नागवेलीची पानं त्याच्यामध्ये चुना लावता तर त्या चुन्यामध्ये डायरेक्ट कॅल्शियम कार्बोनेटच्या स्वरूपात ते मिळतं. आपण पूर्वीच्या काळी तर केमिकल्स कंपोजिशनच्या गोळ्या नसायच्या, मग त्यावेळेस तिला पानाचा विडा दिला जायचा खायला गरमी. त्याच्यानंतर नाचणी, नंतर बाजरी, त्याच्यामध्ये पण कॅल्शियमचा रिसोर्स आहे. त्याच्यानंतर प्रामुख्याने आपण पनीर जे खातो तर त्या पनीरमध्ये त्याच्यामध्ये पण कॅल्शियम किंवा मिल्क पावडर जी कारण मिल्क पावडर कॉन्सन्ट्रेटेड बनवलं जातं. दुधातलं पाणी पूर्ण काढलं जातं, डिहायड्रेट केलं जातं आणि मग त्याची पावडर बनवली जाते. त्यामुळे सगळं कॉन्सन्ट्रेटेड स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये कॅल्शियम मिळतं. त्याच्यानंतर आपली आळूची पानं, त्या आळूच्या पानाच्या देठांमध्ये त्यानंतर शेवग्याच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा किंवा शेवग्याच्या शेंगाची ती मिरिंगा पानाची जी पूड असते त्याच्यामध्ये सुद्धा कॅल्शियम खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मिळतं. आता त्याच्यानंतर आपल्याला अंडी म्हणा किंवा त्याच्यामध्ये दुधाचे सगळे पदार्थ, दूध, दही, ताक, पण ते तेवढ्या म्हणजे कॅल्शियम असतं त्याच्यामध्ये पण. पण जेवढं म्हणतात पूर्वीच्या काळी की तेवढं दुधातनं, दह्यातनं, ताकातनं तेवढं म्हणजे जेवढं खूप प्रमाणात मिळायला पाहिजे तेवढं नाही मिळत. मग त्याच्यापेक्षा आपल्याला ह्या पनीरमधनं किंवा नाचणीमधनं, पाण्याच्या विड्यामधनं किंवा शेवग्याच्या शेंगामधनं ह्याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम सगळ्यामध्ये थोड्या प्रमाणात असतंच कॅल्शियम, पण सगळ्यात जास्त प्रमाणात ह्याच्यात असतं. म्हणजे तुम्ही जे काही भाज्या खाता मग ते मेथी असू दे, नाहीतर तुमचं बाकीच्या आळूची पानं असू दे किंवा आपली चवळी असू दे, हरभरा असू दे, नंतर माशांमध्ये जास्त, तिळामध्ये पण जास्त असतं. नंतर आपला फ्लावर आणि कोबी त्याच्यामध्ये जास्त असतं, कढीपत्त्यामध्ये असतं. तर सगळ्यातच असतं बऱ्यापैकी थोड्याफार प्रमाणात, फक्त कमी जास्त प्रमाणात असतं. सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये मासे, दूध पावडर, नंतर मुळ्याची पानं, नंतर शेवग्याची पानं, नाचणी, बाजरी ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त प्रमाणात फ्लावर किंवा कोबी ह्याच्यामध्ये पण आपल्याला जास्त प्रमाणामध्ये आढळून येतं. आता अं, अजून आपण काय म्हणतो बरं की हे जे काही आहे फॉस्फरस, तर ते कुठल्या कुठल्या गोष्टीतनं आपल्याला मिळू शकतं. तर फॉस्फरससाठी पण आपल्याला दूध, प्राणीजन्य पदार्थामध्ये अंडी, मासे, दही, ताक, मलई वगैरे, दूध, दूध पावडर, चीज, पनीर हे सगळे प्राणिज पदार्थ झाले. ह्यातून आपल्याला भरपूर प्रमाणात फॉस्फरस, हे सगळं प्राणिज पदार्थ झाले. त्याच्यानंतर दुसरे प्लांट बेस्ड कुठले, तर भाज्या आपल्या सगळ्या, डाळी, तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, कडधान्य, कडधान्यामध्ये पण मूग, मटकी, राजमा, छोले, हुलगे सगळ्यामध्ये. तृणधान्य, तृणधान्यामध्ये पण आपल्याला फॉस्फरस मिळतं की बाबा गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, बदाम आणि काजू ह्याच्यातून पण आपल्याला चांगल्या प्रमाणात काय होतं फॉस्फरस मिळतं. वनस्पतीज पदार्थामध्ये पासून आपल्याला 40 ते 60% उपलब्ध होतं. मॅडम, फुलग्यामध्ये किती असतं फॉस्फरस आणि कॅल्शियम?
हुलग्यामध्ये पण बऱ्यापैकी जास्त प्रमाणात असतं, कारण हुलग्याचं आपण काय करतो आजारी असताना कडण करून देतो, कारण ते पचायला पण सोपं असतं आणि जास्त प्रमाणात असतं. तर ते साधारणतः 100 मिलीग्राम जर आपण हे घेतलं की कुठला हुलगे घेतले, तर त्याच्यामध्ये साधारणतः आपल्याला 350 ते 400 मिलीग्राम इतका आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरस पण साधारणतः त्याच दरम्यान 300 ते 300 मिलीग्राम इतकं आपल्याला फॉस्फरस त्याच्यामधून पण मिळतं, साधारणतः 300 ते 350च्या दरम्यान. हम्म. पण ते तुम्ही जरी घेतलं तर तुम्ही ऍब्झॉर्ब किती करता हे तुमच्या शरीरावरती अवलंबून असतं, किंवा तुमचं विटॅमिन सी किती आहे, ते किती ऍब्झॉर्ब तुमच्या गटमध्ये त्यावेळेस आम्ल, फायटिक आम्ल किंवा ऑक्झॅलिक आम्ल किंवा सायट्रिक आम्ल आहे का, तर ते ऍब्झॉर्ब करायला मदत करतं. आता साधारणतः म्हशीच्या दुधामध्ये 100 मिलीग्राम दुधामध्ये, सॉरी 100 ग्रॅम दुधामध्ये 130 ग्रॅम इतकं फॉस्फरस असतं. गाईच्या दुधामध्ये 100 ग्रॅम, आता सगळं 100 ग्रॅमचं प्रमाण पकडा, प्रत्येक वेळेस 100 ग्रॅम म्हणणार नाही मी. तर गाईच्या दुधामध्ये 90 ग्रॅम इतकं असतं 100 ग्रॅम मध्ये. दूध पावडर मध्ये 730 मिलीग्रॅम. त्याच्यानंतर साधारणतः शेंगदाण्यामध्ये पण जास्त असतं, 390 मिलीग्रॅम. त्याच्यामध्ये तिळामध्ये पण फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे, 570 मिलीग्रॅम इतकं असतं. त्याच्यानंतर बाजरी, सोयाबीन मध्ये 690 मिलीग्रॅम इतकं फॉस्फरस असतं. त्याच्यानंतर 690 इतकं असतं, हा. त्याच्यानंतर मास्यांमध्ये 410 मिलीग्रॅम इतकं असतं. अंड्यांमध्ये 240 मिलीग्रॅम इतकं फॉस्फरस असतं. खव्यामध्ये 420 मिलीग्रॅम इतकं असतं. बदामामध्ये 490 मिलीग्रॅम आणि काजूमध्ये पण 450 मिलीग्रॅम इतकं असतं. मटारामध्ये पण 300 मिलीग्रॅम. हम्म. लक्षात आलं का तुम्हाला, की अशा प्रकारे 100 ग्रॅम मध्ये किती मिलीग्रॅम फॉस्फरस आहे हे मी सांगितलं. आता समजा फॉस्फरस तुम्हाला अभाव झाला किंवा डेफिशियन्सी झाली तर काय आजार होतात, तर फॉस्फरसची कमतरता शक्यतो निर्माण होत नाही, कारण अनेक अन्नपदार्थामध्ये थोड्या ना थोड्या प्रमाणात का होईना फॉस्फरस काय असतं, अवेलेबल असतं. परंतु तसंच कॅल्शियमसाठी ची पूर्तता होण्यासाठी पण आपल्याला काय असते, फॉस्फरसची गरज आपली काय होते, आपोआप कधी कधी भरून निघते. परंतु कधी कधी कॅल्शियम किंवा विटॅमिन ड ची जर डेफिशियन्सी असेल तर त्याच्यामुळे फॉस्फरसचा पण आपल्याला अभाव होऊ शकतो. कारण आम्लांचा आपण काय करू शकतो, की आहारात जास्त प्रमाणात अ, उपयोग करत असेल तर कधी कधी फॉस्फरसच्या शोषणाला काय होतो, अडथळा निर्माण होऊ शकतो. आणि जर फॉस्फरसचा अभाव निर्माण झाला तर आपल्याला काय काय अडचणी येतात, तर समजा आपली हाडं ठिसूळ होतात, आपल्याला भूक लागत नाही, थकवा येतो, दात आणि दात पण कमजोर होतात, नंतर हाडांचे जोड वाजायला लागतात, कडक होतात, लहान मुलांची शारीरिक वाढ खुंटते. हे आपण काय बघितलं, की अभावाचे परिणाम बघितले. फॉस्फरसचा जर अभाव, शक्यतो तर 99% होत नाही, 1% अभाव जरी झाला तरी आपल्याला ही लक्षणे काय होतात, की दिसून येतात. हम्म. लक्षात आलं का, ह्यात काय अडचण आहे का? आज कॅल्शियम आणि फॉस्फरस बघितलं आणि आपण काय बघितलं, की हार्मोन्स बघितले सगळे, आणि कुठून कुठले हार्मोन्स स्त्रवतात आणि त्याचे थोडे फंक्शन्स बघितले. आणि खनिजामध्ये आपण पहिल्यांदा आपण काय, म्हणजे खनिजांच्या आधी आपण वॉटर, जे आपण घन घटकामध्ये सगळ्यात महत्वाचा मायक्रोन्यूट्रिएंट्स, मॅक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये आपण बघितलं कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ. आणि त्यामध्ये आपण चौथा भाग पाणी घेऊ, म्हणजे अन्न पदार्थातलाच. नंतर पाचवा भाग आपण फायबर्स किंवा सेल्युलोज किंवा तंतुमय पदार्थ चौथा बघितला. त्याच्यानंतर आता खनिज बघतोय, जीवनसत्व बघितली, खनिज मायक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये जीवनसत्व, खनिज आणि हे सगळं येतं. आता त्याच्यामध्ये आपण कॅल्शियम आणि फॉस्फरस बघितलं, कारण सगळ्यात महत्वाचे की आपल्या पूर्ण शरीराचा ढाचा जो काही हाडांचा सापळा आहे तो ह्या दोनांपासून बनलेला असतो. त्यामुळे ह्या दोन्ही, कॅल्शियम म्हणा किंवा फॉस्फरस म्हणा, हे दोन्हीही मायक्रोन्यूट्रिएंट्स किंवा खनिज आपल्याला सगळ्यात जास्त महत्वाचे. त्यामध्ये पण आपण प्रकार बघितले, की मेजर कुठले आहेत आणि मायनर कुठले आहेत. मेजर मध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम आणि क्लोरीन. तर हे सगळं काय येतं, की मेन मध्ये येतं. आणि ह्याच्यामध्ये मायनर मध्ये सगळे लोह, तांब, झिंक, मॅग्नेशियम, आयोडीन
हे सगळे जे काही बाकीचे एलिमेंट्स आहेत, हे थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला उपयोगी असतात मायक्रोग्राम मध्ये, मिलीग्राम मध्ये. परंतु ह्याच्याशिवाय पण आपली बरीच कामं शरीरातली हे होतात. किंवा लोहाची डेफिशियन्सी असेल तर ॲनिमिया निर्माण होणे, आयोडीनची डेफिशियन्सीने आपल्याला गलगंड आजार होणे किंवा थायरॉइड ग्रंथीची वाढ होणे हे आपल्याला दिसून येतं. ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का? ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? नाही मॅडम, समजलंय. समजलं ना? ठीक आहे. तर उद्या आपण काय करू माहिती का? मिनरल्स मधले आपलं आता उद्या आपण पोटॅशियम आणि सोडियम म्हणजे इलेक्ट्रोलाइट्स पण म्हणतो आपण याला, की हे इलेक्ट्रोलाइट्स आपल्या शरीरामध्ये खूप महत्वाचं काम करतात, की जे काही पाण्याचं आपल्या शरीरामध्ये स्नायूंचं, की तर हे सोडियम, पोटॅशियम आणि क्लोरीन हे आपल्या सेल्युलर मेम्ब्रेनचं आणि बाहेरील इंट्रासेल्युलर आणि एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइडचं बाहेरचं राहतात. तर आपण जे ऑस्मोसिस फिल्टरमध्ये आपल्या वापरतो, घरामध्ये जे फिल्टर, तेच ऑस्मोसिसचं कार्य हे इलेक्ट्रोलाइट काय करतात आपल्या शरीरामध्ये करतात आणि त्या परफोरेटेड मेम्ब्रेन मधनं ते आत बाहेर करत असतात इंट्रासेल्युलर आणि एक्स्ट्रासेल्युलर आणि त्याच्याद्वारे आपल्या शरीरातली बरीच कामं किंवा आपल्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तर त्याच्यामुळं आपल्याला हे तिन्ही इलेक्ट्रोलाइट म्हणतो आपण किंवा ह्याचं जर प्रमाण कमी जास्त झालं तर आपल्याला झटके पण येतात काही वेळेस पायामध्ये क्रॅम्प्स येतात, काही वेळेस डिहायड्रेशनने आपल्याला इतर गोष्टी पण येऊ शकतात. मग आता कधी कधी केसॉलची पोटॅशियमची ड्रीप लावतो आपण, नारळाचं पाणी प्या म्हणतो किंवा सोडियम डेफिशियन्सी असेल तर आपण त्यांना नॉर्मल सलाईन किंवा लावतो किंवा क्लोरीन डेफिशियन्सी तर रिंगर लॅक्टेट किंवा आपण हे म्हणजे सलाईन जे आहेत आपलं ते कसं डेफिशियन्सी ते बघून आपण ते चेंज करतो. तर आता उद्या आपण त्याच्यातलं सोडियम, पोटॅशियम आणि क्लोरीन तिन्ही उद्या त्याचं काय कार्य आहे, त्याचा अभावाचे परिणाम काय आहेत, त्याची दैनिक गरज काय आहे, ते कशातून मिळतं किंवा इलेक्ट्रोलाइट किंवा ORS जे का म्हणजे काय आहे किंवा ORS पण मध्ये सोडियम, पोटॅशियम आणि ह्याचा ORS मध्ये फार मोठा संबंध येतो. ORS वरती टीप येते, टिपाली ह्यामध्ये ORS येतं. तर ते पण आपण उद्या बघणार आहोत. हम्म? काही अडचण नाही ना याच्यामध्ये मॅम?